स्पर्धेमध्ये तिसऱ्या बक्षिसापर्यंतची मजल मारलीत. प्रकाश कोळेकर गुरुजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत. चालू असणारा सामना विकी स्ट्राइक प्रसाद, नॉन स्ट्राइक सन्नी, गोलंदाज विकी. पहिला चेंडू पंच वंडी घोषित. प्रसाद, सन्नी. प्रसाद आणि सन्नी याच्या प्रत्येक षटकारावरती 201 रुपयाचं पारितोषिक बजरंग मोंडे यांच्याकडून. चला, लाईनमॅन म्हणून कोणी आहेत का मागे लेग साइडला? षटकार! डीएलएफ मॅक्सिमम. धीरज याच्या बॅटीतून आलेला पहिला, प्रसाद याच्या बॅटीतून आलेला पहिला डीएलएफ मॅक्सिमम षटकार. धाव संख्येत झालेले आहे 37. चला, पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर विकी. स्ट्राइक प्रसाद, नॉन स्ट्राइक सन्नी. पुन्हा एकदा उंच हवेमध्ये टोलवलेला चेंडू. एक धाव घोषित. 3 चेंडू 8 धावा. चला, स्पीडअप घ्यायचं आहे. पंच, स्पीडअप घ्या प्लीज. जे लाईनमॅन आहेत त्यांनी बॉल जमा करा, नाहीतर पूर्वीसारखं तिथेच कुठेतरी लपवून बॉल परत खेळायला घेऊ नका. ते लाईनमॅन सर्व. पंचांकडून वाईड बॉलचा इशारा. वाईड बॉल. चला, पंचांशी वाद घालत बसू नका मित्रांनो. सामना त्वरित चालू करून शेवटपर्यंत घेऊन पण जायचा आहे सामना. पुन्हा एकदा उंच हवेमध्ये टोलवलेला चेंडू. षटकार! प्रसाद याच्या बॅटीतून पहिल्या ओव्हर मध्ये निघालेला दुसरा षटकार. 4 चेंडू 15 धावा. अतिशय रोमहर्षक अशा स्थितीमध्ये येऊन पोचलेला हा फायनलचा थरार. चला, सामना चालू करा. फलंदाज काय झाले? चला चला, सामना चालू ठेवा. धीरज, सॉरी प्रसाद. विकी याचा पुढचा चेंडू. सामना करणार आहे तो प्रसाद. उंच फटका मारण्याचा प्रयत्न. एक छोटी धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे ती 16. 5 चेंडू 16 धावा. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. चला, विकी याचा चेंडू. सामना करणार आहे तो हार्ड हिटर सनी. उंच फटका मारण्याचा प्रयत्न. जेल बाद होता होता वाचलेला आहे.
पंचांकडून एक धाव घोषित. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 17. एक षटक 17 धावा. सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच स्पीडअप घ्या. बाहेरच्या कोणत्याच खेळाडूंनी आक्षेपार्ह घोषणा वगैरे द्यायच्या नाहीयेत. आतापर्यंत स्पर्धेला गालबोट लागलेले नाहीये. तुम्ही किती जवळचे मित्र असा पण काही घोषणा वगैरे नकोयत. एक ओव्हर 17 धावा. पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न. खेळाडू त्याच्या खाली येतोय. पंचांकडून पुन्हा एकदा वंडीचा इशारा. मला वाटतं 3 चौकार या ठिकाणी वंडी मध्ये कन्वर्ट झालेत. चला सामना लाईनमॅन चेंडू पटापट जमा करायचेत. उमेशाचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो प्रसाद. वंडर बॉय प्रसाद. वंडी. धाव संख्या झालेली ती 19. 2 चेंडू 19 धावा. जे लाईन बॉय आहेत त्यांचे सर्वांचे किसे जाताना चेक केले जाणार आहेत. चला उमेशाचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो प्रसाद. पहिला मिसफील्ड झालेलं आहे या ठिकाणी. मोठं जीवनदान या ठिकाणी प्रसाद याला. मयूर मुंडे यांच्याकडून गचाळ क्षेत्ररक्षण. चला फायनलचा प्रेशर आहे. आपण फक्त बाहेरून बोलू शकतो. सन्नी सामना करणार आहे. पुन्हा एकदा उंच हवेमध्ये टोलवलेला चेंडू. खेळाडू त्याच्या खाली येतो. षटकार षटकार षटकार. 4 चेंडू 26 धावा. आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंनी मिळून 3 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये मारलेले आहेत. पाण्याची बॉटल आहे. ए बाळा पाणी दे ना जरा. ए बाई इकडे बघ. काय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर उमेश. उमेशाचा सामना करणार आहे तो सन्नी. षट. उंच हवेमध्ये गेलेला चेंडू. पंचांकडून 1 धाव घोषित. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 28. 27 सॉरी माफ करा. अंतिम षटकातील अंतिम चेंडू. सन्नी टार्गेट फिक्स करण्यासाठीचा चेंडू. या चेंडूवर षटकार गेल्यास माझ्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक रोख. षटकार षटकार. 500 रुपयाचे रोख पारितोषिक. 33 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी मुंडे ब्रदर्स यांना 34 धावांची गरज आहे. उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी दोन्ही फलंदाजांची. दोघांनी किती किती रन केले? असेल ना तो दोघांनी किती स्कोर मारले? दोघांनी 2-2 सिक्स मारले. दोघांनी 2-2 सिक्स. एकाने 17-16 खेळ. वाईट एक आहे ना 16-16 असतील मग दोघांचे. 18 प्रसाद आणि 14. 8 चेंडू मध्ये 18 धावा प्रसाद यांनी केलेत व 4 चेंडू मध्ये 14 धावा प्रसाद सन्नी यांनी केलेत. विजयासाठी 34 धावांची गरज. 2 चेंडू 34 धावा. कोण होणार आंबवडे प्रीमियर लीग पर्व 5वेचा विजेता संघ? नाही रे कसा बसला सकाळपासून बोलून बोलून. संभाल 2000 3000 घेऊन
बाबा सुसुर्वे खास या सामन्यांसाठी केरळवरून आलेले, पण फलंदाजीमध्ये काही ती झलक पाहायला मिळाली नाही त्यांच्या. चला सामना चालू करायचा आहे, स्पीडअप घ्यायचा आहे. प्रसाद सन्नी पंच सामना चालू करा. मुंडे ब्रदर्स कडून सुरुवातीचे दोन्ही फलंदाज विकी चोरगे आणि उमेश उर्फ लाला यशवंत नांगरे यांना हॉलेजनचा बंदोबस्त करावा लागेल मला वाटतं या ठिकाणी. चला सामना चालू करा. बॉलिंगला प्रसाद आहे, स्ट्राईकवर विकी, उमेश आणि विकी यांच्या प्रत्येक षटकारावरती 200 रुपयाचं पारितोषिक ग्रामपंचायत सदस्य बजरंग मोंडे यांच्याकडून. प्रसाद याचा पहिला चेंडू सामना करणार आहे तो विकी. उंच हवेमध्ये टोलवण्याचा प्रयत्न, खेळाडू त्याच्या खाली येतोय. पहिला कार्बन कमाल चौकार, पहिला चौकार. विकी याच्या बॅटीतून आलेला पहिला कार्बन कमाल चौकार. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. रिलीज स्प्रे आहे ना, हाय तांबा कुठल्या तरी बॅग येते. पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, गुडलेनचा चेंडू. खरंच प्रसाद याचा पुढचा चेंडू, वाईट बॉल, अवांतर धाव. कर्णधार योगेश सुर्वे सामना आटपता घ्यायचा आहे. उंच हवेमध्ये टोललेला चेंडू, खेळाडू त्याच्या खाली येतोय. पहिला या ठिकाणी जीवनदान विकी याच्या रूपाने, खूप मोठं जीवनदान या ठिकाणी विकी याच्या रूपाने मिळालेलं आहे. पाहूया पुढील सामन्यात ते याचा किती फायदा किंवा किती नुकसान आपल्या संघासाठी करून जात आहे. ते सिंगल घोषित. 3 बॉल 6. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी प्रसाद याच्याकडून. उंच हवेमध्ये टोललेला चेंडू, खेळाडू त्याच्या खाली येतोय. पंचांकडून डीएलएफ मॅक्सिमम षटकार. 12 झाले, 12. धाव संख्या झालेली आहे ते 12. 5 चेंडू 12 धावा. चला सामना स्पीडअप मध्ये चालू ठेवायचा आहे. प्रसाद याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो विकी. पुन्हा एकदा उंच हवेमध्ये टोललेला चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलाय. षटकार, षटकार, षटकार. धाव संख्या झालेली ते 18. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 18. विजयासाठी 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. मुंडे ब्रदर्स जे गेले 5 वर्षापासून या सामन्याचं जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यापासून फक्त 16 पावले दूर हे जेतेपद. एक ओव्हर 18 रन. विजयासाठी 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. चला सामना चालू करा. अतिशय नावाजलेला आणि कसलेला गोलंदाज धीरज.
धीरज याच्या समोर 16 रन करणं म्हणजे जसप्रीत बुमराह याच्या समोर 16 धावा करण्यासारखं आव्हान या ठिकाणी कोच श्रीरंग सुर्वे यांच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू धीरज. धीरज याचा पहिला चेंडू सामना करणार आहे तो विकी आणि विकी धावबाद झालेला आहे. पहिला झटका धावबाद खेळाडू विकी 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 मोठा झटका. मुंडे ब्रदर्स या संघाला लागलेला पहिला मोठा झटका या ठिकाणी. विकी टेक्निकली एक रन घ्यायचा प्रयत्न केला होता त्यांनी, बट त्याच्यामध्ये थोडासा या ठिकाणी दोन्ही खेळाडूमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे विकी बाद झालेला आहे आणि तितकंच चतुर असा यष्टीरक्षक सनी यांच्या मार्फत. गौरव ओम्या ते दोन्ही षटकार विकेट मारले ना. हो दोन्ही 6 आणि 4. चला सामना चालू ठेवायचा आहे. पंच ए मागे उभा राहा रे. 5 चेंडू 16 धावा. चला आम्ही अगोदरच सांगितलेलं धीरज याच्या समोर 16 रन करणं म्हणजे जसप्रीत बुमराह याच्या समोर 16 रन करण्यासारखं आहे. धीरज याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच हवेमध्ये टोललेला चेंडू डीएलएफ मॅक्सिमम षटकार. 3 चेंडू 10 धावांची गरज. बॅट्समन नेमका आहे गौरव गौरव गौरव. चला गौरव विजयासाठी 3 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर धीरज. स्ट्राईक गौरव, नॉन स्ट्राईक उमेश. ओ उत्कृष्ट असा चेंडू, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. दोन चेंडू मध्ये 9 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर धीरज. स्ट्राईक गौरव, नॉन स्ट्राईक उमेश. पुन्हा एकदा उंच हवेमध्ये टोललेला चेंडू चौकार. कार्बन कमाल चौकार. टिंग 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 टिंग. 5 पाहिजे 5. एक बॉल 5. किती झाले? एक बॉल 5. अरे चौका मारला तर वाद. मनापासून नाही येते. चला शुभेच्छा आहे दोन्ही संघांना. एका चेंडू मध्ये 5 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस आहे का अंपायर? हो हो हो. चला आता खेळ. धीरज याचा पुढचा चेंडू सामना करतोय तो गौरव. उंच हवेमध्ये मारण्याचा आहे यशस्वी प्रयत्न. महेश सुर्वे त्याच्या खाली येतोय. डॉट बॉल 2 धावा घेण्यात यशस्वी. पुन्हा एकदा आंबवडे प्रीमियर लीग या स्पर्धेचं विजेतेपद रॉयल 11 या संघाने जिंकलेलं आहे. अरे रॉयल कुठे? ईगल 11 या संघाने जिंकलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या खेळासाठी. जोरदार टाळ्या. खूप 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 असा रोमहर्षक सामना. बक्षीस समारंभ करून गेला असता ना. थांबा ना 2 मिनिटं. बक्षीस समारंभ होईल आता. मोजून 2 ते 4 मिनिटं. हा ते 2 ते 4 मिनिटात बक्षीस समारंभ होईल. 2 मिनिटं थांबा. 2-5 मिनिटं